नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजी कुळस्कर. मित्रांनो, आता जे काही युद्ध चालू आहे आखातामध्ये, गल्फ कंट्रीमध्ये, ते युद्ध सुरू झाल्यापासून एक प्रश्न उपस्थित केला जातोय की आता तिसरा कोण. कारण याच्या अगोदर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने उचलून नेलं. मित्रांनो, त्यांची किडनॅप झाली आणि त्या जागी आता त्यांनी स्वतःचा एक राष्ट्राध्यक्ष बसवलेला आहे. हे थोडक्यात आता वर्चस्व कोणाचं आहे व्हेनेझुएलामध्ये, तर अमेरिकेचा. आता त्यांनी परत एकदा एका राष्ट्राबरोबर, एका देशाबरोबर युद्ध छेडलेलं आहे. तो देश कोणता आहे, तर इराण. आता इराणबरोबर हे युद्ध छेडण्याचं कारण त्यांनी काय सांगितलं आहे की इराण हा परमाणु शक्ती होऊ शकतो आणि जर परमाणु शक्ती झाला तर पूर्ण जगाला त्याचा धोका आहे. मित्रांनो, पण ते करताना त्यांनी जो हल्ला केला त्या पहिल्या हल्ल्यामध्येच त्यांचे सर्व म्हणजे ते राष्ट्राध्यक्ष नव्हते, पंतप्रधान नव्हते, पण सर्व तेच होते. त्यांच्या हातात पूर्ण या देशाची सूत्र होती आणि त्यांच्याबरोबर इतर जे अधिकारी होते त्या उच्च पदावरती, इतर जे नेते होते उच्च पदावरचे, त्या सर्वांना एलिमिनेट केलेलं आहे. त्यांना यमसदनास पाठवलेलं आहे. मित्रांनो, कालच मी व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये मी याला हत्या म्हणालो नाही, त्याला वध म्हणालो. ते तुम्हाला कळलंच असेल. पण ही जी काय घटना घडली त्याच्यानंतर आता चर्चा काय होते, आता तिसरा कोण. आता तिसरा कोण बोलल्यानंतर टार्गेटमध्ये कोण येतो, तर भारत देश. आणि भारत देश म्हटलं की त्या भारत देशाचा मुखिया प्रमुख पंतप्रधान ते म्हणजे नरेंद्र मोदीजी. आता टेरिफवरनं जे काय कहर केला होता या ट्रम्प तात्याने, त्याच्यानंतर तिसरा व्यक्ती हा तुम्हाला नरेंद्र मोदीजी दिसणार. त्यामुळे आता नरेंद्र मोदीजींच्या विरोधात आता काही षडयंत्र रचतायत का हे अमेरिकन, किंवा हे डीप स्टेट, किंवा हे ट्रम्प तात्या रचतायत का, असाच प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्याच्यावरती चर्चा होती. मित्रांनो, ह्या देशात जो काय स्वातंत्र्याचा लढा लढला गेला ना, तो 2014 पासून लढत गेला. स्वातंत्र्य कधी झालंय, 2014 पासून. आपण आता स्वातंत्र्य म्हणून दिवस साजरा करत होतो 15 ऑगस्ट 1947 पासून. पण तसं बघायला गेलं तर खरं स्वातंत्र्य आपल्याला 2014 मध्ये मिळालेलं आहे. आणि त्याच दृष्टीने आपण आता वाटचाल करतोय. तुम्ही म्हणाल आता असं कसं म्हणताय तुम्ही, ज्या काय 70 वर्षात ह्यापूर्वी 2014च्या अगोदर जे काय स्वातंत्र्य होतंय ती कुचंबणा होती. मारून मुटकून आम्ही स्वतःला स्वातंत्र्य म्हणून घेत होतो. आम्ही स्वतंत्र आहोत. पण ती स्वतंत्रता नव्हती, कुठल्याही बाबतीत नव्हती. पण ती 2014 पासून आपल्याला मिळालेली आहे. आणि 2014 पासून जे काय आपले राष्ट्राध्यक्ष आहेत, पंतप्रधान आहेत, सर्व आहेत, मुख्य आहेत, ते म्हणजे नरेंद्र मोदीजी. आणि नरेंद्र मोदीजीने हा आत्मविश्वास आपल्याला मिळवून दिलेला आहे. मित्रांनो, आता ह्या नरेंद्र मोदीजींची उचलबांगडी किंवा त्यांची हत्या केली जाईल अशी चर्चा चालू आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, ट्रम्प तात्याने जे काय हे टेरिफ जो वॉर चालू केलं होतं, युद्ध चालू केलं होतं भारताच्या विरोधात, भारताला लक्ष्य केलं होतं, ते कुठेतरी आता स्थगित झालेलं आहे असंच म्हणावं लागेल, किंवा असं म्हटलं जाते. कारण ट्रम्प तात्या यांनी परत एकदा जाहीर केलंय की मी परत एकदा टेरिफ वॉर सुरू करणार, टेरिफ लावणार. भले मला सर्वोच्च न्यायालयाने मला रोखलं असेल तरी सुद्धा मी कुठून तरी असा एक कायदा निर्माण करणार आणि हे परत चालू करणार. मित्रांनो, याची धास्ती परत एकदा पूर्ण जगाने घेतलेली आहे. ट्रम्प तात्या आता कोणावरती सरसंधान करतील, कोणाला लक्ष करतील. आता त्याच्यातील प्रमुख लक्ष म्हणजे नरेंद्र मोदीजी. कारण नरेंद्र मोदींच्या विरोधात सुद्धा त्यांनी अनेक वेळा गरळ ओकलेली आहे. भारताला अगदी डेड इकॉनॉमी सुद्धा संबोधलेलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हीच व्यक्ती आपल्याला समोर दिसते. मित्रांनो, पण नरेंद्र मोदीजींनी 2014 पासून जी काय रणनीती आखलेली आहे त्या रणनीतीनुसार आज नरेंद्र मोदीजींच्या सहाय्याला, सोबतीला, समर्थनाला बरेच देश तयार आहेत. बऱ्याच देशांनी आज नरेंद्र मोदीजींकडे एक आशेच्या नजरेने बघितलंय. एक आशेचं किरण आहे नरेंद्र मोदीजी म्हणजे या पूर्ण जगासाठी. त्यामुळे आजच्या घडीला नरेंद्र मोदीजींच्या भोवती एक कवच निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, त्याबरोबर सर्वात मोठा अमेरिका. आजच्या घडीला अमेरिका हा सर्वात मोठा आहे. पण अमेरिकेच्या नाकामध्ये वेसण कोणी घातलेली आहे, ती घातली आहे यहुदीने, म्हणजे इस्रायलने. आणि
यहुदी त्यांना हवं तसं त्यांना वापरतायत. हेच तुम्हाला आजतागायत दिसून आलं असेल. हे जे माझं विश्लेषण आहे ते पूर्ण या सर्व इतिहासाला बघितल्यानंतर केलेलं आहे. इस्रायल हा अमेरिकेचा वापर करून घेतोय, ना की अमेरिका इस्रायलचा वापर करत आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आज त्या मिडल ईस्टला किंवा गल्फ कंट्रीला पुरून जे उरलेले आहेत नेतन्याहू किंवा इस्रायल यहुदी, त्याला कारण अमेरिकेच्या नाकात वेसण घातलेली आहे. अमेरिका जसं इस्रायल ठरवणार त्याप्रमाणे अमेरिका वागते. त्यांच्या हातात अशी काय वेसण आहे, ती वेसण मोडायचंच फक्त एक निमित्त. मित्रांनो, आता नुकतेच नरेंद्र मोदीजी इस्रायलमध्ये जाऊन आले. इस्रायलचा एक दौरा केला त्यांनी, यापूर्वी सुद्धा जाऊन आले, पण एक 7-8 वर्षानंतर हा त्यांचा परत एकदा दौरा झालेला आहे. आणि या दौऱ्यामध्ये एक विलक्षण गोष्ट घडलेली आहे. ती सुरुवात कुठून झाली, ती कुठून बघायला मिळाली, तर त्या विमानतळावरून. ज्या काय प्रकारे हे दोघं गरमजोशीने एकमेकाला भेटले, त्यांनी जे काय मिठ्या मारल्या एकमेकांना, तो मिठी बघितल्यानंतर ती मिठी एका मित्राची आहे. एका मित्राने दुसऱ्या मित्रावर ठेवलेला विश्वास आहे. परत तिथे भगवा रंगाचा सुद्धा उल्लेख झाला. लक्षात घ्या, काय घटना घडल्या ते मी तुमच्यासमोर मांडतोय. भगवा रंगाचा सुद्धा उल्लेख झाला. नंतर त्यांनी नरेंद्र मोदीजींनी त्या संसदेला, इस्रायलच्या संसदेला संबोधन केलं. त्याच्यामध्ये विरोधी पक्ष आणि सरकारमध्ये असलेला पक्ष दोघांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलं. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा त्यांचा गौरव केलेला आहे नरेंद्र मोदीजींचा. सरकारने तर केलेलंच आहे, नेत्यानेहून ते केलेलंच आहे, पण विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा केलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, तर पूर्ण इस्रायल हा नरेंद्र मोदीजीच्या पाठी उभा आहे, म्हणजे भारताच्या मागे उभा आहे. नंतर जे काही उल्लेख नरेंद्र मोदीजींनी केले, त्या 7 सप्टेंबर काय ऑक्टोबरचा काहीतरी तो त्या इस्रायलवरती हमासने केलेला हल्ला आहे, त्या हल्ल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि आतंक्यांचा उल्लेख केला. ते म्हणालेत की जे आतंकी निर्माण होत आहेत, ते आतंकी फक्त इस्रायलला किंवा भारतालाच घातक नाही आहेत, तर पूर्ण जगाला घातक आहे. अशा या टेररिस्टचा अंत करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये हा चांगला आणि तो वाईट असं करून चालणार नाही. दुसरी गोष्ट, आम्ही इस्रायलबरोबर उभे आहोत, ठाम उभे आहोत, असंही त्यांनी सांगितलं. अनेक मुद्दे आहेत, त्याच्यावरती मी पुढे चर्चा करीनच. मित्रांनो, त्याबरोबर त्यांनी काय उल्लेख केला, इस्रायल आणि भारत हे पक्के मित्र आहेत आणि इस्रायलवर एखादा संकट आला तर भारत त्याच्यासाठी धावून जाईल, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. ही लक्षणीय गोष्ट आहे. मित्रांनो, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी नरेंद्र मोदीजींचा उल्लेख केला. हा माझा मित्र नाही तर माझा भाऊ आहे आणि मी भारतासाठी नेहमी सज्ज आहोत. आणि नरेंद्र मोदीजीच्या काळात जे काय इस्रायलला समर्थन मिळते किंवा साथ मिळते ती लक्षणीय आहे. त्याबरोबर त्यांनी डायरेक्ट इनडायरेक्टली पाकिस्तानला सुद्धा एक सज्जड दम दिलेला आहे. आता मित्रांनो, ज्या प्रकारे दोघांची भाषणं झालेली आहेत, ज्या प्रकारे दोघांनी उल्लेख केलेला आहे, त्या उल्लेखानंतर तुम्हाला असा प्रश्न निर्माण होतो का की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष की अमेरिकेचे डीप स्टेट किंवा अमेरिका भारताच्या विरोधात कोणती कारवाई करू शकते का? मित्रांनो, हा दौरा एक बाकी ते काय म्हणतात त्याला संरक्षणासाठी किंवा शेतीसाठी, शेतीविषयकासाठी हा महत्त्वाचा होताच, पण त्याबरोबर हा दौरा लक्षणीय कशासाठी आहे तर जगाला एक दिलेला संदेश आहे, त्याबरोबर अमेरिकेला दिलेला एक संदेश आहे. आतापर्यंत ट्रम्प तात्याने जे काय टेरिफ वार केलेला आहे, युद्ध लढलेलं आहे, परत नरेंद्र मोदीजींच्या विरोधात गरळ ओकलेली आहे, ते आता बंद झाली असं सांगण्याचा उद्देश आहे तो. लक्षात घ्या, कारण आता इराणवरती जो आघात केलेला आहे, हल्ला केलेला आहे, जो अटॅक केलेला आहे, तो नरेंद्र मोदीजींच्या त्या दौऱ्यानंतर केलेला आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदीजी सुखरूप परत भारत देशात पोहोचले त्यावेळेला त्या युद्धजन्य स्थितीमध्ये नरेंद्र मोदीजींनी तो प्रवास केलेला आहे. कुठलाही राष्ट्राध्यक्ष युद्धजन्य परिस्थितीमध्ये कुठल्याही देशात असा प्रवास करत नाही, तरी सुद्धा ही रिस्क घेऊन नरेंद्र मोदीजींनी हा घेतलेला निर्णय आहे. त्याच्या मागे ही रणनीती आहे. ही रणनीती काय आहे तर भारत देशाने आणि इस्रायलने, भारत देशाच्या मुख्याने म्हणजे पंतप्रधानांनी आणि इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी एक पूर्ण जगाला दिलेला संदेश आहे की आम्ही दोघं एकत्र आहोत, आम्ही दोघं काय आहोत, मित्र आहोत, मित्र नाही तर आम्ही दोघं भाऊ आहोत.
असं त्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलेलं. हा संदेश पुरा जगभर गेलेला आहे. मग सर्वात मोठं साम्राज्य असलेलं, ताकद असलेली अमेरिका हे राष्ट्र जरी असलं तरी त्यांच्या व्यसन, लगाम ही इस्रायलच्या हातात आहे. मग मला सांगा, भारताच्या विरोधात हा अमेरिकन डीप स्टेट किंवा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष किंवा अमेरिका कोणती कारवाई करू शकते का? नाही मित्रांनो, हीच ती रणनीती आहे. आणि हीच ती रणनीती आजपर्यंत ताग्यात तुम्हाला कळलेली नाहीये. कारण तुम्ही फक्त बाहेरच्या वरच्या गोष्टी बघतायत, वरवरच्या गोष्टी बघतायत. काय घडतेय इराणमध्ये, काय घडतेय, इराण काय करतेय, गल्फ कंट्री बरोबर लढतेय, इतर देशांबरोबर लढतेय, सुन्नी आणि शिया यांची लढाई होतीये, किंवा अमेरिकेने इराणवरती प्राणघातक हल्ला केलेला आहे, इराणचे सर्व मारले गेलेले आहेत. एवढंच तुम्ही बघताय. पण वास्तविकरित्या ही रणनीती आहे. आणि ह्याला दुजोरा हा भारताने सुद्धा दिलेला आहे. कारण युद्ध होणं आवश्यक आहे. जसं महाभारताचं युद्ध होणं आवश्यक होतं आणि तो निर्णय श्रीकृष्णाने घेतला होता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य. लक्षात आला का? हे ज्या श्लोक आहे त्या श्लोकामध्ये सर्व आलं. अधर्म ज्यावेळी बोकाळतो त्यावेळी धर्माने त्याच्यावरती आघात करणं आवश्यक आहे. आणि अशा या धर्माने आघात केलेला आहे आणि भारताने घेतलेला निर्णय आहे. ही भारताची रणनीती आहे. आता तुम्हाला यापुढे भारत आणि इस्रायल हे दोघं रणनीती आखताना दिसतील. म्हणजे जगासमोर अशी नाही, उघडरित्या नाही, स्पष्टरित्या नाही, जशी ही रणनीती आखली गेली. नरेंद्र मोदीजी जे इस्रायलमध्ये गेले, संसदेमध्ये भाषण केलं, ते लक्षणीय होतं. त्याच संसदेमध्ये परत त्या राष्ट्राध्यक्षांनी भाषण केलं, ते लक्षणीय होतं. त्याच इस्रायलमध्ये त्या विरोधी पक्ष नेत्यांनी जे काही भाषण केलं किंवा आपलं वक्तव्य केलं ते लक्षणीय होतं. तिथल्या ज्या संसदेमधील सदस्यांनी जे आपलं जल्लोष दाखवला ते लक्षणीय होतं. ही महत्वाची गोष्ट आहे. हा संदेश आहे, हा पूर्ण जगाला संदेश आहे की भारत आणि इस्रायल हे वेगळे नाही आहेत. हे वेगळे नाही आहेत. म्हणजे हे दोघं एकच आहेत, एक जीव आहेत, एक संध आहेत, भले ते वेगवेगळे देश असले तरी. मित्रांनो, ही गोष्ट लक्षणीय आहे. हा संदेश आहे आणि हा संदेश जगामध्ये पोहोचलेला आहे. तो फक्त आपल्यापर्यंत पोहोचला नव्हता, त्यामुळे आपण धास्ती निर्माण केली. आता याच्या पुढे काय? आता याच्या पुढे काय? बलाढ्य देश आहे अमेरिका, तो काही करू शकतो. तिथला डीप स्टेट कार्यरत आहे, तो काही करू शकतो. मित्रांनो, ते काही करण्यासाठी त्यांच्या हातात सर्व सूत्र हवीत. पण ती सर्व सूत्र त्यांच्या हातात नाही आहेत. सूत्रधार कोण आहे? तर इस्रायल. सूत्रधार कोण आहे? तर भारत. सूत्रधार कोण आहे आजच्या घडीला? तर नेत्यानाहू. सूत्रधार कोण आहे? तर नरेंद्र मोदीजी. पूर्ण जगाला या जगाचं कार्य हाकणारे, निदर्शन करणारे, निर्देश देणारे हे कोण आहेत? तर नेत्यानाहू आणि नरेंद्र मोदीजी. भारत आणि इस्रायल. त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत राहा. पण असं निश्चिंत राहणं चालणार नाही. डोळसपणे डोकं जागेवर ठेवून, सद्विवेक बुद्धी जागा ठेवून आपली ताकद सुद्धा प्रबळ करणं, मजबूत करणं आवश्यक आहे. सामरिक दृष्ट्या ते सुद्धा प्रयत्न नरेंद्र मोदीजी करतायत 2014 पासून. त्यांनी जी रणनीती आखलेली आहे अंतर्गत देशामध्ये आणि बाह्य परिस्थितीमध्ये, म्हणजे विदेशी नीतीमध्ये. विदेशी नीती आणि देशनीती ही त्यांनी योग्यरित्या हाताळलेली आहे आणि ते हाताळतायत. आणि त्यांच्यासोबत जे काही मंत्रिमंडळ आहे किंवा जे काही चाणक्य आहेत, आणि एकच चाणक्य नाही मित्रांनो, फक्त अमित शहा चाणक्य नाही आहेत, अनेक चाणक्य आहेत. त्या अनेक चाणक्यांना ओळखणं आवश्यक आहे. आणि त्या चाणक्य आपापल्या परीने, आपापल्या पदावरती आरूढ होऊन आपापल्या परीने निर्णय घेत आहेत ह्या भारताच्या समृद्धीसाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी. ती गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ जयशंकर हे सुद्धा आहेत. अनेक जण आहेत. आपण नाव घ्यायला लागलो तर ते कमी पडेल. प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री सुद्धा आहेत. देवेंद्र फडणवीस, आपले योगी आदित्यनाथ, आणखीन ते काँग्रेसमधून जे आलेत भारतीय जनता पार्टीमध्ये ते सुद्धा. म्हणजे याच्या मागे एक रणनीती आहे आणि ती रणनीती आखलेली आहे योग्यरित्या आणि ते आखतायत, थांबलेले नाही आहेत. त्यामुळे आपल्या जनतेने निर्धास्त राहावं आणि आपल्या त्या नेत्याच्या मागे उभं राहावं. त्या खोट्या नरेटिव्हला तुम्ही भरकटू नये. खोटं नरेटिव्ह, खोटं जे प्रचार केला जातो, तुम्हाला संभ्रम निर्माण केला जातो. आता UGCचा वापर करून संभ्रम निर्माण केला, असे अनेक संभ्रम तुमच्या बरोबर निर्माण केले जातील.
ते निर्माण न करून घेता सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्या नेत्याच्या मागे उभं राहणं आवश्यक आहे. आता आवश्यकता कसली आहे तर ह्या जनतेने, ह्या नागरिकांनी आपल्या नेत्याच्या मागे म्हणजे नरेंद्र मोदीजींच्या मागे ठाम उभं राहणं आवश्यक आहे. बस एवढीच एक उणीव आहे. ती उणीव जर आपण भरून काढली 100% आहे, 60-70%, 80%, 90% असं म्हणा आहे, पण जे काय 10%, 20%, 30% जी उणीव आहे ती भरून काढली आवश्यक आहे. बाकी नरेंद्र मोदीजी अगदी योग्यरित्या रणनीती आखतायत, हा देश चालवतायत, विकासासाठी, समृद्धीसाठी त्या पदावरती, त्या मार्गावरती ते चालू आहेत. तो मार्ग आक्रमण करत आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.